बम्बई में जो 12 अक्टूबर को जो इलेक्ट्रिकल फेलियर हुआ था, उसके वजह से पूरी मुंबई पैरालाइज हुई थी। यहाँ की लोकल ट्रेन सिस्टम, यहाँ का स्टॉक मार्केट, यहाँ के हॉस्पिटल्स, पूरा जनजीवन उसमें प्रभावित हुआ था। उसके बारे में एमएससीबी ने उनके लेवल पे कुछ जांच की और इसमें क्या हो सकता है, इसकी आगे जांच होना चाहिए करके उन्होंने आईजी साइबर क्राइम को एक काम दिया था। आपको पता है कि 28 फरवरी को अमेरिकन जो फर्म है रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी, इनका रिपोर्ट एक उन्होंने जारी किया है और ये रिपोर्ट में उन्होंने बोला है, ये रिपोर्ट में उनका कहना है कि शायद चाइना ने मुंबई के इलेक्ट्रिकल इंफ्रास्ट्रक्चर में मॉलवेयर को इंट्रोड्यूस किया हो। मॉलवेयर मीन वायरस को इंट्रोड्यूस किया हो। इस प्रकार का प्रयास दिखता है। इस प्रकार का फाइंडिंग रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी अमेरिका ने अपने फाइंडिंग्स दिए थे। उसी फाइंडिंग को आज के न्यूयॉर्क टाइम्स ने और वॉल स्ट्रीट जर्नल ने भी इसके बारे में उसको जो एंडोर्स किया है। और महाराष्ट्र साइबर क्राइम ने जो एक्सपर्ट है, बीजीटीआई के एक्सपर्ट्स है, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के या बाकी सभी लोगों ने इकट्ठा मिलकर जो जांच की है, और खास करके जो स्काडा है, स्काडा सिस्टम, दैट इज सुपरवाइजरी कंट्रोल डाटा एक्विजिशन सिस्टम जो एमएससीबी की है, उसका जो एनालिसिस किया, उसमें कुछ साइबर सैबोटेज हो सकते हैं, ऐसे कुछ एविडेंस की बातें उसमें सामने आई है। उसमें नंबर 1 कि 14 ट्रोजन हॉर्सेस मॉलवेयर सर्वर में डाले गए क्या या डाले जा सकते। उसी प्रकार 8 GB का डाटा अनअकाउंटेड फॉरेन सर्वर से वहां पे एमएससीबी के सर्वर में ट्रांसफर हो सकता है या शायद हुआ होगा। इस प्रकार की भी आकांक्षा उन्होंने अपनी रिपोर्ट में दी है। और तीसरा, सेवरल ब्लैकलिस्टेड आईपी कंपनीज या रेटिंग एजेंसीज, इन्होंने शायद एमएससीबी के सर्वर में लॉगिन के अटेम्प्ट किए हो। इस प्रकार की भी फाइंडिंग्स जो साइबर क्राइम डिपार्टमेंट और जो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के एक्सपर्ट्स और ENY ये जो कंपनीज है, इनके जो फाइंडिंग्स हैं, इसके ऊपर से ऐसा लगता है कि शायद 12 अक्टूबर का जो लॉकडाउन हुआ, शायद इसके वजह से हो सकता है। ऐसे इनके फाइंडिंग्स है। इसका पूरा रिपोर्ट साइबर क्राइम ने दिया है और ये पूरा रिपोर्ट हम हमारे सहकारी मंत्री माननीय नितिन जी राऊत इनको सौंप रहे हैं। आज न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली, त्याच्या पहिले काल एक रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी, ही जी कंपनी आहे अमेरिकेची, त्यांनी सुद्धा एक आपला रिपोर्ट जाहीर केला। त्या रिपोर्टमध्ये त्यांनी शक्यता जी वर्तवली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये, रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी अमेरिका, त्यांनी जो जे फाइंडिंग आहे त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये
जे मॉलवेअर मधल्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयास त्या निमित्तानं झालेला आहे, अशा पद्धतीचं फाइंडिंग त्यांनी 28 फेब्रुवारीला म्हणजे काल त्यांनी आपलं दिलं. त्याच्यानंतर आजच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये आणि आजच्याच वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये सुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीचा रिपोर्टिंग त्या इंटरनॅशनल प्रेसमध्ये तिथे झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये जो 12 ऑक्टोबरला जो मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल फेल्युअर झाला होता, त्याच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे नितीन राऊतशी, आणि याच्याबद्दल काही शक्यता आहे का याची पडताळणी व्हावी अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार हे काम आम्ही महाराष्ट्र सायबरला दिलं होतं आणि महाराष्ट्र सायबरनी याच्यामध्ये जे स्काडा आहे म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल डाटा ॲक्विजिशन सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम, त्याच्या बाबतीत त्यांनी ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिसमध्ये सायबरटेज असू शकतो अशा पद्धतीची शक्यता महाराष्ट्र सायबर क्राईमनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी वर्तवलेली आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे नंबर 1 की 14 ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्याचा एव्हिडन्स त्यामध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर नंबर 2 8 GB डाटा हा फॉरेन अनअकाउंटेडमधनं ट्रान्सफर MSAVच्या सर्व्हरमध्ये झालेला असू शकतो. व त्याचबरोबर नंबर 3 ब्लॅकलिस्टेड IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस याच्या माध्यमातून MSAVच्या सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्प्ट झाल्याची शक्यता असू शकते. अशा पद्धतीचं फाइंडिंग्स त्यांनी आपल्या या रिपोर्टमध्ये दिलेला आहे. याच्या बाबतीत हा संपूर्ण अहवाल त्या निमित्तानं की 12 ऑक्टोबरला जे आपल्या इथे जे इलेक्ट्रिकल फेल्युअर झालं होतं मुंबईला, ज्याच्यामुळे संपूर्ण मुंबईची सिस्टीम पॅरलाइज झाली होती, त्याच्या बाबतीतला हा डिटेल रिपोर्ट त्या निमित्तानं मी माननीय आमचे सहकारी मंत्री नितीन राऊत यांना देतोय. आपकी फाइंडिंग्स में चीजें आई है क्या कि चाइना की तरफ से इस तरह से लॉगिन अटेम्प्ट किया गया? हमारे फाइंडिंग में जो चीज़ें आई है उसमें कुछ फॉरेन कंपनी ने इस प्रकार की चीज़ें करने का अटेम्प्ट किया है. अब कौन सी एक किसने किया अभी और उसकी आगे जांच हम करेंगे. उसकी आज जो हमारी एक्सपर्ट टीम है उसके ऊपर काम कर रही है. जो प्रिलिमिनरी रिपोर्ट है वो रिपोर्ट हम हमारे सहकारी मंत्री नितिन राउत को हम दे रहे हैं और वो जो आदेश देंगे उस हिसाब से आगे काम फर्दर इंक्वायरी का चलेगा. कंपनी का इसमें जिक्र आप कर रहे हो, कौन से देश से आती है, अगर थोड़ी सी जानकारी आप दे सके जो मैं कैसा है, मैंने सिर्फ न्यूयॉर्क टाइम का रेफरेंस दिया है. मैंने रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिस्ट कंपनी अमेरिका का मैं रेफरेंस दिया है. उन्होंने उन्होंने मतलब रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी इंडिकेशन दिया है. शायद चाइना ने ये काम किया हो ऐसा इंडिकेशन उन्होंने दिया है. हमारे फाइंडिंग का प्रिलिमिनरी रिपोर्ट है. अब प्रिलिमिनरी रिपोर्ट है, इसमें और आगे माननीय मंत्री महोदय इसके बारे में बोलेंगे कि आगे और इस जांच को कंटिन्यू करना है कि नहीं. हो आगे जैसी जैसी जांच होंगी ये सब चीज़ें सामने आएगी. एक मिनट रिपोर्ट देऊ द्या मला. रिपोर्ट ऑफिशियली देऊ द्या.
लेंगे तुमच्याकडे सर, ऐसा म्हणणे देशमुख साहेब देशमुख साहेब. त्यांच्या तुम्ही खूप दिवसांनी भेटला हां हे महत्वाचं आहे. मला कोरोनावरून पूर्ण दुरुस्त होऊ द्या पहिले तुम्ही. वेलकम बॅक आणि आल्यापासून जरा तुमची हां. नाही, सायबर क्राईमचा जो अहवाल आहे त्याच्यात काही ठोस निष्कर्ष आहेत का? देश कोणता आहे थोडं बाजूला ठेवा, ते कदाचित आता सांगू नका. पण तुम्ही जे म्हणताय फॉरेन लॉगिन अटेम्प्ट, तर ते या दिवशी झाले असे काही ठोस तुम्हाला पुरावे सापडलेत का? किंवा तुम्ही ट्रोजन याचा उल्लेख केला, त्याचे काही ठोस तुमच्याकडे पुरावे त्याच्यामध्ये आहेत? त्यांनी जे इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा इंडिकेशन मिळाले आहेत की याच्यामध्ये काहीतरी ट्रोजन अटॅक किंवा मॉलवेअर याच्यामध्ये सर्व्हरमध्ये टाकण्यात आलेले असू शकते असा त्यांचा रिपोर्ट आहे. आता कोणत्या नाही एक मिनिट, आता कोणत्या देशाने टाकले, मी म्हटलं फॉरेन उल्लेख केला, पण आता कोणत्या देशाने टाकले त्याच्याबद्दल काही सध्या नाही, सांगता ते येणार नाही. सोडून द्या, पण निदान जे केलं आहे टेक्नॉलॉजिकली एखादी गोष्ट जर केली असेल तर ती केली आहे हे तिथे दिसणार. कोणत्या देशानंतरचा विषय कसं आहे, मी ते सांगितलं की त्यांच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा अटेम्प्ट त्यांना झालेला आहे. केंद्र सरकारने एक राउत साहब आपको जो रिपोर्ट मिला है, राउत साहब आपको जो रिपोर्ट इंक्वायरी हो सकती है, इसके बारे में जरूर हमारे सहकारी मंत्री काम करेंगे. सर, एक एक सवाल है, आप रिपोर्ट मराठीमध्ये सांगा, चायना संदर्भात तुम्ही हिंदीमध्ये जो उल्लेख केला, नक्की चायनाचं काही नाव या संदर्भात आलेलं आहे, कुठल्या संदर्भ आहे तो? एक मी सांगितलं ना की रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अनालिसिस कंपनी अमेरिका ही नोन कंपनी आहे अमेरिकेची. त्यांनी असं म्हटलं आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये की बहुतेक चायनानी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही मॉलवेअर म्हणजे काही व्हायरस इंट्रोड्यूस केले असू शकते अशा पद्धतीचं त्यांचं फाइंडिंग्स आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा त्याचा आजच्या तारखेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वॉल स्ट्रीट जर्नल जे आता आहे त्यांचा सुद्धा इश्यू आलेला आहे, त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी शक्यता दर्शवलेली आहे चायनाकडे. सर,